मिताली, अगं तो आपला तो ठेवणीमधला तो जुना ट्रे आहे ना, तो कुठे ग? दिसत नाही. आणि बाकीची पण सगळी भांडी घेऊन ये, जा लवकर. अगं बाई, काय कुठली भांडी सगळी अगं आपल्या घराण्याची जुनी जपून ठेवलेली भांडी आहे, ती विसरलीस का तू? खूप दिवसात दिसली नाहीत ना, म्हणून नाही लक्षात राहिलं एवढं. अगं असं कसं मल्लिका, म्हणजे असं विसरून कसं चालेल? म्हणूनच ना मी दर 4-6 महिन्यांनी ती भांडी सगळी खाली काढून त्याला जरा साफसफाई त्यांची करून आणि मग सगळी कलई वगैरे करून मग परत ठेवून देते नीट. हो हो, अगदी खरंय. आपल्या घराण्याचा खजिना आहे हा, आपल्याला जपलाच पाहिजे ना. अगं याच भांड्यांनी तर मी संसार सुरू केला होता. मी, माझ्या सासूबाई, त्यांच्या सासूबाई, म्हणजे माझ्या आजी सासूबाई आणि त्यांच्या सासूबाई. काय सांगू ग, किती पिढ्यांनी ना या भांड्यांना हात लावला होता. अनमोल आहेत ग ही सगळी भांडी माझ्यासाठी. हो हो, खरंच माझ्यासाठी पण. मिताली, ती पिंट्याने ती काय इथून तिथून अशी ते अनमोल त्या वस्तू आणल्या होत्या ना, सगळ्या अँटिक ना त्या. Antique. त्या जरा घेऊन ये बघ कुठे. घेऊन ये. हे बघ मिताली, आई सांगते तसं कर हा. अगदी आई, आलेच मी. करेल ती, करते नाही मी. हो. किती सुंदर आहे, असं डोळे भरून बघावंसं वाटतं. Okay, so hi guys. बघा ना आजचा वेदर किती कूल आहे ना. वाव, बट यू नो व्हॉट, तुमची क्वीन आहे ना, ती खूप बोर फील करते आज. तिला ना कळतच नाहीये की कुठल्या गोष्टीवर रील बनवायची. म्हणजे मला एक सांगा, तुम्हाला कुठल्या कॉन्टेंटवर व्हिडिओ बघायला आवडेल तर काहीच कळत नाहीये मला. तर प्लीज ना मला ना कमेंट सेक्शन मध्ये प्लीज सांगा की तुम्हाला कसे व्हिडिओज बघायचे आहेत. प्लीज हेल्प मी आउट. हां, बाय बाय. उप्स, हाय. मला वाटलंच नाही तुम्ही आहात इथे. बघितलंच नाही तुम्हाला. मला पण वाटलंच नाही मी इथे येईन. बरं, तुला काही सुचत नाहीये ना? मी तुला एक मस्त पैकी आयडिया सुचवू का रीलवर? खरंच तुम्ही देणार? सो नाईस. प्लीज द्या ना आयडियाज. काय आहे ना, मला ना खूप गरज आहे वेगळ्या आयडियाजची. काहीतरी मस्त मॉडर्न ट्रेंडी अशा आयडियाज द्या हा मला, म्हणजे जेणेकरून माझे व्ह्यूज वाढतील, माझे फॉलोअर्स वाढतील. आय रिअली नीड दॅट. अगं, फॉलोअर्स कधी वाढवशील, व्ह्यूज कधी मिळवशील, पण आता आधी मी सांगते ते कर. काय करायचं? तुझे ना अधिकार वापर. काय उपयोग त्या अधिकारांचा? बघितलं ना काल, अधिकार वापरायला गेले तर ताई आणि जिजूनी मलाच क्रश केलं. मला ना नाही आवडत ते. मला खूप फ्रस्ट्रेशन झालंय आणि आय फील व्हेरी इन्सल्टेड. खरंच सांगते, मलाही खूप त्रास होतो जेव्हा ते लोक तुझा इन्सल्ट करतात ना. माझी ना तळपायाची आग मस्तकात जाते. माझ्या हातात असताना तर मी चांगला वचपच काढला असता, पण माझ्या हातात काहीच नाहीये ना. जे काय आहे ते आता तुझ्या हातात आहे. तू ह्याचा वचपा काढू शकतेस. तू तुझ्या इन्सल्टचा बदला घेऊ शकतेस. शांत बसायचंच नाहीये आता आपल्याला. आता आपल्या इन्सल्टचा एक एक करून बदला घ्यायचा आहे. नेमकं काय करायचं मला काय आयडियाच नाहीये. सश, मला सांग, तुला सगळं ट्रेंडी आणि मॉडर्न आवडतं ना? ऍक्च्युली ना त्याला जास्त व्ह्यूज मिळतात, तेच रन होतंय सोशल मीडियावर जास्त. सो तू पण रन हो ना. म्हणजे घरातल्या जुन्या पुराणा ज्या काय वस्तू आहेत ना, त्या अडगळीच्या वस्तू काढून टाक सगळ्या. आपली ती घराण्याची भांडी बिंडी काय ते ना काही ठेवायचं नाही घरात. एकदम ना मस्तपैकी मेकओव्हर करून टाक घराचा, रेनोव्हेट करून टाक. तुला आवडतं तसं ट्रेंडी मॉडर्न. आणि बाकीच्या सगळ्या या वस्तू ज्या आहेत ना त्या भंगारात देऊन टाक. आणि तुला ज्या वस्तू हव्यात ना त्या आण आणि मग त्याचा व्हिडिओ कर. मग बघ तुझे फॉलोअर्स आणि कसं व्ह्यूज वाढतात ते. तुझ्यावरती ना व्ह्यूजचा पाऊस पडेल. फॉलोअर्स तर असे बसा वाढतील. सच अ ग्रेट आयडिया. माइंड ब्लोइंग यार. ओके, मला सांगा ना काय काय जुनं आहे अजून आपल्या घरात? म्हणजे मला माहिती आहे, पण माझ्यापेक्षा जास्त ना तुझ्या स्वानंदी ताईला माहिती आहे. म्हणजे काय आहे, आजी सगळं तिला सांगते ना, तर तिला जास्त इन्फॉर्मेशन आहे. त्यामुळे तू तिला फोन कर आणि तिला विचार, ती तुला सगळं सांगेल. अरे यार, स्वानंदी ताईशी बोलावं लागेल. मग काय आलं, टेन्शन घ्यायचं नाही. मी सांगते ना तेवढंच आणि तसंच बोल. व्हिडिओज मध्ये पण असं भारी वाटलं पाहिजे, असं बॉलिवूड स्टाईल किचन वाटलं पाहिजे. आता ना खूप असं बेसिक वाटतं. म्हणजे आपल्या या घरातलं किचन मॉडर्नच आहे. किती दिवस आपण ते जुने ब्राशचे युटेन्सिल्स वापरायचे. अरे ते बोर झालं, ते सगळं आउटडेटेड आता. हा, मला न्यू क्रॉकरीज आणायचे आणि ती ब्राशची
सगळे युटेन्सिल्स आहेत ना ते मला काढून टाकायचेत. नाही 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 अब सुश थांब, हा मोठा निर्णय आहे. अब तू असं काहीतरी करून मोकळी होऊ नकोस हा. पण काय प्रॉब्लेम आहे आता? अगं ती आजींच्या काळापासूनची भांडी आहेत किंवा मला नाही माहिती त्याच्याही आधीपासूनची असतील ती. त्यांनी जपली आहेत, लेगसी आहेत ती. अगं त्या दर 6 महिन्यांनी त्याची कलाई करून घेतात, त्या खूप मनापासून जपतात ती भांडी. तुश हे राजा ऐका, आपण त्या भांड्यांबद्दल काही ठरवू शकत नाही, कळतंय का तुला? अरे पण मला अधिकार आहे ना. तरीही हे बघ, घरातली दुसऱ्यांनी जमवलेली एखादी गोष्ट किंवा ही भांडी ही टाकण्याचा अधिकार तुला नाही, कुणालाच नाहीये का तो, मलाही नाहीये. अगं पण एवढं मॉडर्न घर असताना आपल्याला जुनी भांडी कशाला पाहिजे? ते आउटडेटेड असतं ते. आणि तुला सांगू का, व्हिडिओज मध्ये पण ना खूप असं लो क्वालिटी वाटतं का सगळं. म्हणून ना मला ते सगळं काढून टाकायचंय. आणि यू नो व्हॉट, आता माझं ठरलंय. सुश लहान मुलांसारखं हट्ट करू नकोस. दुसऱ्यांच्या गोष्टींच्या बाबतीत आपण असे निर्णय नाही घेऊ शकत. का काय झालंय तुला? बरं मला सांग, मी तुझे सगळे फेवरेट कपडे तुझे वॉर्डरोब मधून काढून असे परस्पर देऊन टाकले तर चालेल का तुला? अरे पण त्या भांड्यांच्या बाबतीत कुठलाही निर्णय घेण्याआधी तुला आजींची परवानगी घ्यावी लागेल, त्याशिवाय काही करायचं नाहीये. येतंय का डोक्यात? हा ए ताई, तू आता ना जरा आती करतेस. हा काही गरज नाहीये ग्रँड इन लॉच्या परमिशनची. मी डिसिजन घेऊ शकते आणि मी डिसिजन घेतेय. बाय.